मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. स्वाध्याय 10.2 बेरीज वजाबाकी शाब्दिक मिश्र उदाहरणे याच्यावर आधारित आपण अगोदर 10.1 स्वाध्याय सोडवला होता. बेरीज आणि वजाबाकी हे सेपरेट काय आहेत, घटक आहेत. आता काय करायचं आपल्याला, बेरीज आणि वजाबाकी एकत्रित उदाहरणं कशी असतात ते पाहिजे. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आहे बघा, काय प्रश्न आहे. एक, रोहनकडे 1350 रुपये, त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले. त्या पैशातून त्याने 1550 रुपयांचा एक शर्ट खरेदी केला, तर त्याच्याजवळ किती रक्कम उरली. प्रश्न काय आहे असा आहे. आता मुळात आपल्याला काय करायचं आहे, अगोदर हे पाहणं गरजेचं आहे. बघा, रोहनकडे किती पैसे होते, 1350 हे शब्दात झाले. याला आपल्याला कशात लिहायचंय, अंकामध्ये लिहायचंय. म्हणजे 1350 म्हणजे किती झाले, 1350, बरोबर. आता त्याच्या वडिलांनी त्याला आणखीन 450 रुपये दिले. बघा, 450 म्हणजे किती झाले, हे झाले अंकात 450 रुपये, बरोबर. आता ह्याच्याकडे एकूण रक्कम किती झाली ती काढू आपण. एकूण रक्कम बघा, 0 5 आणि 5 10, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, ही झाली एकूण रक्कम. एकूण रक्कम झाली 1800. त्या पैशातून त्यानं 1550 रुपयाचा एक शर्ट घेतला. बघा, 1550 म्हणजे किती झाले, 1550 म्हणजे किती झाले, बोला. 1550 म्हणजे जे आहे ते किती झालेले आहे ते आपल्याला काय करायचे पाहिजे. 1550 म्हणजे 1525. आता काय, तर त्याच्याजवळ किती रक्कम उरली, त्याने शर्ट घेतलाय. आता रक्कम उरली किती, म्हणजे 1800 वजा 1525 यांची वजाबाकी करायची. एकूण हातचा घ्यायचा, इथं राहिले 7, इथं झाले 10, 10तून हातचा घेतला 9, इकडे राहिला 1 10, 10तून 5 गेले किती राहिले 5, 9 मधून 2 गेले राहिले 7, 7 मधून 5 गेले राहिले 2, 275 रुपये त्याच्याकडे उरले. 275 रुपये पर्याय कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 याच्यात आहे. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. आता तुमचा प्रॉब्लेम पुढे येतो, 1350, 1200, 1250, 1550. मग साडे म्हटलं तर अर्धा, साडे म्हटलं तर काय अर्धा, 1300 पूर्ण संख्या, सव्वा म्हटलं तर 25, साडे म्हटलं तर अर्धा, सव्वा म्हटलं तर 25 आणि पाऊण म्हटलं तर 75 आणि 1 म्हटलं तर पूर्ण. प्रश्न क्रमांक 2, एका शाळेत गणेश उत्सवाची सुट्टी संपल्यानंतरच्या पहिल्या दिवशी 578 मुलांपैकी 469 मुले उपस्थित होती व बघा 467 मुलींपैकी 368 मुले हजर होत्या, तर किती विद्यार्थी गैरहजर होते हे काढायचंय आपल्याला. मग आधी काय बघा, 578 मुलांपैकी 578 मुलं, हजर मुलं किती होती 469. याला आपण म्हणू हजर, याला म्हणू एकूण. आता ह्यांची काय करायची वजाबाकी, म्हणजे तुम्हाला कोण मिळते, गैरहजर मिळते. मग 8 मधून 9 जात नाहीत, इकडून घ्या. इथे किती राहिले 6, इथे झाले 18, 18तून 9 गेले 9, 6तून 6 गेला 0, 5 मधून 4 गेला 109. याच्यानंतर हे कोणाच्या बाबतीत झालं, मुलांच्या बाबतीत. हे कोणाच्या बाबतीत झालं, मुले. आता इकडं मुली बघा किती होते उपस्थित होते, 467 मुली. 467 कोण एकूण. नंतर 368 मुली हजर, हजर मुली किती झाल्या 368. यांची वजाबाकी करायची, किती विद्यार्थी गैरहजर काढायचे आपल्याला. हे गैरहजर 7 मधून जात नाहीत, हातचा घ्या. इथं राहिले 5, इकडे झाले 17, 17 मधून 8 गेले किती राहिले 9, इथून हातचा घेतला, इथं राहिले 3, इथं झाले 15. आता 15तून 6 गेले किती राहिले 99, म्हणजे हा गैरहजर झाला. आता काय, किती विद्यार्थी गैरहजर होते, मग किती विद्यार्थी, एकूण गैरहजर विद्यार्थी हे 109 प्लस 99
9 9 18 हातचा आला 1, 9 1 10 हातचा आला 1, 208. म्हणजे एकूण किती विद्यार्थी गैरहजर होते? 208. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. क्रमांक 3, एका महामार्गाच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंनी 56,359 झाडांपैकी 25,307 झाडे सागाची, 9,277 झाडे करंजाची, उरलेली झाडे कडुनिंबाची आहेत. तर कडुनिंबाची किती झाडे आहेत ते काढायचे आपल्याला. मग आधी बघा, एकूण झाडे किती आहेत? एकूण 56,359 यांच्यापैकी सागाची झाडे, सागाची झाडे 25,307. नंतर करंजाची उरलेली करंजाची किती आहेत? 9,277. हे एकूण झाड आहेत. आपल्याला ह्या दोन झाडांची बेरीज काढायची आहे, साग आणि करंजा. 7 आणि 7 14, हातच्या आले 1, 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 5 आणि 9 14, हातचा आला 1, 34,584. ही झाडं जी आहेत ती कोणती? साग आणि करंजा मिळून आहेत. आता आपल्याला काय करायचे? कडुनिंबाची उरलेली कडुनिंबाची इथं, मग कडुनिंबाची झाडं काढायची. मग कडुनिंबाची झाडे काढण्यासाठी आपल्याला काय करायचे? एकूण झाडांमधून हे झाडं कमी करायचे. मग बघा, 56,359 वजा 34,584 यांची वजाबाकी करायची. 9 मधून 4 गेले 5. आता 5 मधून 8 जात नाही, हातचा घ्या, 2 राहिले, इकडे 15 झाले. 15 मधून 8 गेले, किती राहिले? 7. आता 2 मधून 5 जात नाही, तिकडून हातचा घ्या, 5 झाले, इकडे 12 झाले. 12 तून 5 गेले 7. 5 मधून 4 गेला 1 आणि 3 मधून 1 गेला 2. 21,775. पुढे दिसत नाहीत का बघा? 21,775 आहे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं? क्रमांक 4, श्री आबासाहेब पाटील यांनी विद्या विकास शाळेला 1 लाख रुपये देणगी दिली. या देणगीतून शाळेने, बघा देणगी दिलेली 1 लाख रुपये, या देणगीतून शाळेने काय काय केलं? 35,000 किमतीचे क्रीडा साहित्य खरेदी केलं. बघा, जे केलं ते घेऊन या. काय केलं? मग आपण काय करूया? एकूण खर्च किती झाला तो काढू. खर्च काय केला होता देणगीतून? 35,000 किमतीचा क्रीडा साहित्य. शाळेच्या वाचनालयासाठी बघा 26,958 रुपयांची पुस्तकं खरेदी केली. नंतर 25,000 रुपये विद्यार्थी मदत निधीमध्ये जमा केले. व उर्वरित रक्कम स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणासाठी वापरली. तर स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणासाठी किती रक्कम वापरली ही रक्कम काढायची. आधी या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. 8 5 9 5 आणि 5 10 आणि 6 16, चला 1 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8, 86,958 एवढी रक्कम काय झाली? खर्च झाली. आता स्वच्छतागृहासाठी किती रक्कम वापरली त्यांनी? एकूण रक्कम किती होती बघा? एकूण रक्कम होती 1 लाख वजा 86,958. यांची वजाबाकी करावी लागेल आपल्याला. आता 1 इथून हातचा घेतला, इथं किती राहिले? 0. इथं किती झाले? 10. इथून 1 घेतला, 9 9 9 आणि इकडे किती झाले आता? 10. 10 मधून 8 गेले. काय? 10 मधून 8 गेले तर किती शिल्लक राहिले ते शोधायचे आपल्याला. किती शिल्लक राहिले? इथं 10 मधून 8 गेले 2, 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 9 गेला 0, 9 मधून 6 गेले 3, 9 मधून 8 गेला 1. म्हणजे किती रक्कम शिल्लक राहिली बरं? 13,042 रुपये एवढी रक्कम शिल्लक राहिली याच्याकडं. हे झालं चौथ्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 5, एका धान्याच्या गोदामात 25,702 धान्याची पोती होती. त्यापैकी 11,020 पोते गव्हाचे, 8,129 पोते बाजरीची, तर उरलेली पोती ज्वारीची होती. तर ज्वारीची पोती किती? बघा, आधी आपल्याला काय करायचे? पोती कोणती? गव्हाची. मग गव्हाची पोती बघा 11,020. नंतर बाजरीची पोती बघा 8,129. त्यांची बेरीज करून घेऊ. 9 4 1 8 आणि 1 9 1, 19,149 ही काय होती? गव्हाची आणि बाजरीची पोती होती.
आता त्या गोदामात किती होती 25,702. मग 25,702 19,149 यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची. आता वजाबाकी करताना एकूण पोत्यातून यांची पोती वजा करायची म्हणजे आपल्याला ज्वारीची पोती मिळतील. 2 मधून 9 जात नाहीत, मग इथून हातचा घ्या 7, इथं राहिले 6, इथं झाले 10, 10 तून हातचा गेला 9 राहिले 1, 12, 12 मधून 9 गेले 3, 9 मधून 4 गेले 5, 6 मधून 1 गेला 5. आता 5 मधून 9 जात नाहीत म्हणून हातचा घ्या 1 राहिला, इथं झाले 15, 15 मधून 9 गेले 6, एकातून 1 गेला 0, म्हणजे 6,553 एवढी ज्वारीची पोती त्या गोदामामध्ये काय झाली शिल्लक राहिली. हे या प्रश्नाचं उत्तर. 6. सरिताताईच्या कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न इथं 25,000 रुपये दिले, त्यातून त्यांनी पुढील प्रमाणे खर्च केले. वाण समान याच्यासाठी काय केले 4,225 रुपये. आता इथं सामान म्हटलेलं आहे बघा, म्हणजे सामान घ्यायला किती खरेदी केले 4,225. एकूण खर्च काढून घेऊ अगोदर आपण. एकूण खर्च किती बघा 4,225. नंतर मुलांची फी आहे त्यांच्या 3,500, वीज बिल, टेलिफोन, गॅस बिल असे एकूण 6,000. औषधांसाठी आहेत खर्च केलेले 1,950. यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. आता बेरीज किती होती बघा 5, 5 आणि 2 7, 5 आणि 2 7 आणि हे 9, म्हणजे 9 आणि 5 14 आणि 2 16, 6 4 1 2 8, 8 आणि 4 12 आणि 3 15, 15,675 हे जे रुपये आहेत ते काय झालेले आहेत एकूण खर्च. आता पुढे बघा एकूण उत्पन्न किती आहे त्यांचं. एकूण उत्पन्न आहे 25,000. आता या 25,000 मधून आपल्याला काय करायचे 15,675 वजा करायचे. मग 16,000 15,675 यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग वजाबाकी केल्यानंतर किती उत्तर येतं ते आपण पाहूया. आता इथं 0 म्हणजे हातचा घ्या, इथं राहिले 4, इथे किती झाले 10, इथून हातचा घेतला 9, परत इथं 9, इकडे झाले 10, 10 5च राहते. 9 मधून 7 गेले 2, 10 तून 5 गेले 5, 9 मधून 7 गेले 2, 9 मधून 6 गेले 3, आता 14, 14 मधून 5 गेले किती राहिले 9, 9,325. याचा अर्थ पर्याय क्रमांक जो आहे पर्याय क्रमांक आपल्याला 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. क्रमांक 7. एका गावची एकूण लोकसंख्या 19,567. बघा एकूण दिलेली लोकसंख्या 19,567. पुढं त्यापैकी पुरुष आणि स्त्रिया. आता याच्यापैकी पुरुष किती आहेत 8,507. स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया किती आहेत 6,722. तर इतर मुले आहेत तर त्या गावात किती मुले आहेत स्त्री आणि पुरुष किती आहेत यांची संख्या काढून घेऊ आपण. 7 आणि 2 9, 2 7 आणि 5 12, 4 1, 8 आणि 1 9 6 15, 15,229 एकूण पुरुष आणि स्त्री आहेत. आता आपल्याला मुले काढायचे. मुले काढायचे असतील तर एकूण किती आहेत 19,567. त्याच्यातून पुरुष आणि स्त्रियांची संख्या वजा करायची. 15,229 यांची वजाबाकी करणार. बघा 6 हातचा घ्यावा लागल 5 झाले, इथं झाले 17, 17 मधून 9 गेले किती राहिले 8, 5 मधून 2 गेले 3, 5 मधून 2 गेले 3, 9 मधून 5 गेले 4, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे 4,338. आता 4,338 पर्याय क्रमांक कोणता आहे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. क्रमांक 8. श्रुतीने एका स्टेशनरीच्या दुकानातून 538 रुपयांच्या वह्या. बघा अगोदर आपण काय करू खर्च किती केलाय ती बघूया. 538 रुपयांच्या वह्या. मी इथं असं म्हणतो वही किती 538. नंतर चित्रकला वही कला किती 445. नंतर 120 रुपयाचं लेखन साहित्य. लेखन साहित्य किती रुपयाचं खरेदी केलं 120. आता ह्यांची किती खरेदी झाली 8 आणि 5 13, चाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, चाला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10 आणि 1 11, 1,103 रुपये हा जो आहे हा त्यांचा काय झाला खर्च. हा आपण असं म्हणू खर्च. आता
तिने दुकानदाराला किती रक्कम दिली बघा. रक्कम किती दिली? 500 रुपये. 500 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे किती झाले? 1000 रुपये. नंतर 200 रुपयाची 1 नोट म्हणजे किती झाले? 200 रुपये. मग एकूण रक्कम किती दिली म्हणजे यांची बेरीज करावी लागल. 1200 रुपये एकूण रक्कम. आता दुकानदार तिला परत किती रुपये देईल बघा. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एकूण रक्कम जी आहे 1200 वजा 1103 ही रक्कम यांची वजाबाकी करावी लागेल. इथून 2 हातचा घेतला 1 राहिला 10 हातचा घेतला 9 इकडे 10 झाले 10 7 9 मधून 0 गेला 97 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. याचा अर्थ दुकानदार तिला 97 रुपये. प्रश्न क्रमांक 9 वडगाव, मोरगाव, पळसुंडे या 3 गावातील महिला बचत गटाने पुढील प्रमाणे ठेवी जमा केल्या. वडगाव या गावानं किती ठेवी जमा केल्या बघा? 27,300. याला आपण काय म्हणतो? वडगाव. नंतर मोरगावनं 25,300. नंतर पळसुंड्या गावानं 17,900 एवढ्या ठेवी जमा केल्या. आता यांची टोटल आपल्याला काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. यांची जर बेरीज केली तर उत्तर. आता बेरीज करायची तशी काही गरज नाहीये. लगेच आपल्याला काय म्हटलंय ते प्रश्न बघा. ठेवी जमा केलेल्या ठेवी वडगाव मधील ठेवीपेक्षा कितीनं जास्त आहे बघा. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय म्हणायचंय? पळसुंडे गावातील बचत गटाने जमा केलेल्या पळसुंडे गावातील मोरगाव व पळसुंडे गावातील. मग आपल्याला आता मोरगाव प्लस पळसुंडे गाव. मोरगावच्या ठेवी किती आहेत बघा? 25,300. पळसुंडे गावच्या ठेवी आहेत 17,900. यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 0 0 9 3 12 हातचाला 1 7 5 12 आणि 13 हातचाला 1 43,200. आता पुढं काय म्हटलंय त्यांनी? वडगाव मधील ठेवीपेक्षा. आता वडगाव गावाने ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत किती ठेवल्या? 27,300. यांच्यापेक्षा किती जास्त ठेवलेल्या आहेत आपल्याला असं आहे. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल? 43,200 300 0 0 2 मधून 3 जात नाहीत. मग इथं 3 हातचा घ्यायचा 2 झाले. इकडे 12 मधून 3 गेले. 12तून 3 गेले किती राहिले? 9 राहिले. नंतर इकडून हातचा घेतला इथं 12 झाले. 12 मधून 7 गेले 5 आणि 3 मधून 2 गेले 1. आता 15,900 म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे याच्यातला कोणता आहे? दुसरा. या प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचा पर्याय. याचा अर्थ वडगाव मधील ठेवीपेक्षा 15,900 रुपयाला ठेवी काय आहेत? जास्त आहेत. क्रमांक 10 अ गावची लोकसंख्या ब गावच्या लोकसंख्येपेक्षा 1500 कमी आहे. आता ब गावची लोकसंख्या x म्हटली. अ गावची लोकसंख्या x वजा 15,000. क गावची लोकसंख्या काय किती दिलेली? x अधिक 8,375. आता क गावची लोकसंख्या 83,390 दिली. त्याच्यामधून काय केलं आपण? 8,375 वजा केले म्हणजे 79,015 ही लोकसंख्या मिळाली. ती म्हणजे ब गावची लोकसंख्या. आता अ गावची लोकसंख्या काढायची आपल्याला. 79,015 मधून 15,000 कमी करायचे म्हणजे उत्तर तुम्हाला मिळेल 64,015 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 10.2 या ठिकाणी संपलेला आहे.